ऐक्य, मेडिको सोशल, होमवर्क, गृहपाठ, तयारी मनाची आणि कृतीची, लेखन आणि अभिवाचन जगदीश हिरेमठ. 1910 साली आमच्या एका मित्राच्या 50व्या वाढदिवसाला प्रमुख पाहुणे होते आपले महानायक. त्यावेळेला त्यांचं वय 70 वगैरे असावं. त्यांचा ग्रुपचा म्युझिशियन्स वगैरे मधुशालाचा 90 मिनिटाचा कार्यक्रम होता ओपन एअर थिएटरमध्ये. 7:30 वाजता पौर्णिमेच्या चंद्राच्या साथीने कार्यक्रम सुरू होणार होता. स्टेजची बॅनर्स, फुलं वगैरे अशी तयारी चालू होती. 5:30 वाजता स्वतः महानायक साध्या कपड्यामध्ये हजर. मार्च महिन्याचं ऊन अजून टळटळीत होतं. पुढची 90 मिनिटं मी जे पाहिलं, अनुभवलं, तोच आजचा विषय आहे. होमवर्क, शारीरिक आणि मानसिक गृहपाठ, तयारी, प्रिपेअर्डनेस. मी ही कविता म्हणताना इथे असेन तर मग वाचून झाल्यावर मी माईक कुठे ठेवणार? हा माईक फ्लॅट आहे, याचा बास वाढवा, याचं हे वाढवा, वगैरे वगैरे वगैरे. 2 गाण्यांची पूर्ण रिहर्सल झाली. 90 मिनिटानंतर साहेब ग्रीन रूम मध्ये गेले. तयार होऊन बसले. 7:30 वाजता उगवत्या चंद्राबरोबर पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये स्टेजवर आले आणि 1000 प्रेक्षकांनी जो नजारा पाहिला तो आजही रोमांच उभा करतो. पूर्ण 90 मिनिटातल्या प्रत्येक क्षण केलेल्या गृहपाठाचा अप्रतिम वर्गपाठ होता. 90 मिनिटांच्या एका वैयक्तिक छोटेखानी कार्यक्रमासाठी या सुपरस्टारकडून पूर्ण 90 मिनिटांचा गृहपाठ तयारी झाली होती. पूर्ण 90 मिनिटात स्टेजवरची एकही हालचाल चुकली नाही, एक फंबल झाला नाही, शब्द चाचरला नाही. माईक जिथे ठरले होते तिथेच ठेवले गेले. एकदाच फक्त बोटाला थुंकी लावून कागद उलटला गेला, तेवढाच बहुतेक गृहपाठ नसलेला क्षण असावा. हा विनोद सोडला तरी केबीसी असो किंवा डबिंग, हा महानायकाचा डोलारा तयारीवर बेतलेला आहे असे जाणकार सांगतातच. शेखर सुमन, ज्यांनी खरं तर पहिला स्टँडअप कॉमेडी शो सुरू केला टीव्हीवर, त्यानं हेच वाक्य म्हटलंय: सटासट अचूक वेळेवर बाहेर पडणारी, वरवर उत्स्फूर्त वाटणारी वाक्य ही होमवर्क असला तरच सही बाहेर पडतात. कपिल शर्माबद्दल लोक सांगतात की शोचे पाहुणे ठरले की त्यांची रेकी करून, कुंडली मांडून 5 ते 6 तास खोलीत बंद होऊन हा माणूस बऱ्याच नोट्स काढतो आणि मग आपल्याला जे दिसतं ते त्याचं टायमिंग, खट्याळपणा आणि हजरजबाबीपणा. अशी एकही घटना नाही आयुष्यात ज्याला होमवर्क लागत नाही. पूर्वी जन्म, परवरिश, संसार, मृत्यू हे सर्व पूर्वसंचितावर सोडून दिलं जायचं. आजच्या काळात एक बेबी घरात आणण्यापासून ते मृत्यूपत्र राबवण्यापर्यंत सगळ्याचीच तयारी लागते आणि ते क्रमप्राप्तच आहे. परदेशात तर आता मृत्यूनंतर कुठल्या शववाहिनी कंपनीला बोलवायचं आणि कसा सोहळा करायचा हे सुद्धा गृहपाठात लिहिलं जातं म्हणे. अर्थात आपल्याकडे पिंडाच्या कावळ्यांना कसा होमवर्क देता येणार नाही का? पण अशा या केलेल्या होमवर्क मधूनच सुसूत्रता येते यात शंका नाही. बेबीसाठी आर्थिक तयारी असणं, जागेचा विचार होणं, कपडे, खेळणी आधीच आणून ठेवणं, इतक्या साध्या गोष्टींचा विचार न करता मूल जन्मास घालणं आज तरी बरोबर वाटत नाही. गृहपाठ, प्रिपेअर्डनेस हा महत्वाचा संस्कार असायला हवा. अर्थातच पालक कसा होमवर्क करतात त्यातूनच मूल शिकणार असतं. साधा हळदी कुंकाचा समारंभ असला तरी चौरस कुटुंब एकत्र बसलं, सर्वांच्या विचारांनी म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंगनी एक नजारा डोळ्यासमोर उभा केला, कामाची आखणी केली, कागदावर लिहिली गेली, जबाबदाऱ्या वाटल्या गेल्या आणि तयारी प्रत्यक्षात उतरवली गेली तर ते किती छान होईल. म्हणजे एकीचंच कंबरडं तरी मोडलं जाणार नाही. थोडक्यात काय असेल होमवर्क असा जर प्रश्न विचारला गेला स्वतःला तर वेळेच्या नियोजनाची सवय होईल. मदत लागणार असल्यास मिळवता येईल. थातूरमातूर उत्तरांच्या ऐवजी तयारीचे विचार येतील. एक प्लॅन फेल झाला तर प्लॅन बी सुद्धा तयारीतूनच येत असतो. ऐन वेळेला पटकन रिॲक्शन देण्यासाठी सुद्धा मन तयारीत असायला लागतं. कॉलेजच्या ऑर्केस्ट्राचं सूत्रसंचालन करताना मी प्रेक्षकात असलेल्या आमच्या मित्रांना विचारत असे की मी उभा होतो
तेव्हा माझ्या पायातलं अंतर बरोबर होतं का नाही यावर माझं थोडं कौतुक आणि बरीचशी टिंगल व्हायची. पुढे अमोल पालेकरांनी आमचा एक शो दिग्दर्शित केला. स्वतःला भारी समजणाऱ्या माझ्या अर्थातच पालेकर सर कितीतरी पायऱ्या पुढे होते. पायातल्या अंतरासाठी खडूनी वर्तुळच काढली होती त्यांनी जमिनीवर. कुठल्या दिव्याकडे कधी पाहायचं, कोणतं वाक्य म्हणताना कुठे कटाक्ष टाकायचं इथपर्यंत तयारी. त्यावेळी असं लक्षात आलं की बॉय नेक्स्ट डोअर ही आपल्याला दिसणारी त्यांची छबी दिसण्यासाठी आणि रुचण्यासाठी खूप गाढा अभ्यास असतो किंवा होता. आमच्या शाळेत मला जर सर्वात प्रभावी बाळकडू मिळालं असेल तर ते गृहपाठाचं, आणि त्याचे गोड परिणाम अजूनही मी खरं तर अनुभवतो आहे. फक्त उजळणी, पाठांतर, रिपिटेशन असं त्याकडे न बघता मी तयारी या दृष्टीने त्याकडे बघतो. वर्गात शिकवलं, गृहपाठात आत्मसात केलं आणि डायरेक्ट परीक्षेत लिहिलं असं खूप वेळा झालं. आता वैद्यकीय लेक्चर्सची तयारी करताना गुगल माहितीला मी वर्गपाठ मानतो, म्हणजे इन्फॉर्मेशन. माझा स्वतःचा एक मुद्देसूद माइंड मॅप तयार करतो. त्या मुद्द्यांमध्ये असलेली गुगलची माहिती भरत जातो. असा सर्व गृहपाठ करून शेवटी स्लाइड्सवर त्याचा निचोड येतो. लेक्चरसाठी अशी तयारी होते तर आपल्या आयुष्यासाठी पण याहीपेक्षा छान तयारी हवी ना. कौटुंबिक, आर्थिक, अगदी मृत्यूपत्रापर्यंतची तयारी करावी खरं तर. या गृहपाठाचा एक भाग म्हणून आपल्या मनात जे विचार येतात ते हवेत न सोडता कागदावर किंवा स्मार्टफोनवरती आपण उतरवावेत. या सवयीमुळे वेळोवेळी सुचलेले मुद्दे निसटून जात नाहीत. आणि हा कागदावरचा एक रोड मॅप आहे, दगडावरची रेघ नाही. परिस्थितीप्रमाणे, आपल्या मॅच्युरिटीप्रमाणे आपण त्याच्यात बदल घडवणं हे पण आपल्याच हातात असतं. अंघोळीला जायच्या आधी थोडी नीट तयारी केली तर बाथरूममधून हे आण ते आण असं ओरडावं लागत नाही. अर्थात तसं करण्याची इतर कारणं संसारामध्ये काही वर्षातच विरून जातात म्हणा. एका लग्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर होस्टचं नाव होतं. ए वेड्स बी वगैरे काही नव्हतं. वेळ, वार, तारीख, लोकेशनचा QR कोड, 1 पॉइंट कॉन्टॅक्ट नंबर आणि पार्किंगची सोय नाही एवढं सुद्धा लिहिलं होतं. आतमध्ये मग सर्व मसाला, आमच्या ताईच्या लग्नाला यायचं वगैरे असाही असतो होमवर्क. ही पत्रिका बनवताना त्या व्यक्तीने रिसेप्शनचा सोहळा पूर्ण डोळ्यासमोर उभा केला असणार, व्हिज्युअलायझेशन. आणि मग पाहुण्यांना काय काय अडचणी येतील, काय सोयीचं जाईल याचा गोषवारा तयार झाला असणार. 2 वर्षापूर्वी दिल्ली हायकोर्टमध्ये जाण्याचा प्रसंग आला होता. देशातल्या उच्च कोर्टाच्या न्यायाधीशांविषयीची माझी प्रतिमा अजून सशक्त झाली. ज्या पद्धतीचा गृहपाठ त्या न्यायाधीशांचा होता, वा. वकील त्यांच्या माहितीत कमी पडतील अशी तयारी स्वतः जज करून आले होते. असं वाटलं उगीच नाही कोणी अशा पदावर पोहोचत. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये आमची ऑनलाईन मेडिकल कन्सल्टेशन्स पण सुरू झाली होती. पेशंट्सना कॅमेऱ्यावरती समोर जायच्या आधी माझा पूर्ण गृहपाठ झालेला असला तरच मी या उडत उडतच्या संभाषणात त्यांना समाधान देऊ शकत असं, नाहीतर नाहीच. अर्थात तयारी ही प्रत्येकाची वेगळी वेगळी असू शकते. बुद्धिमत्ता, विचारांची सुलभता आणि प्रायोरिटी देण्याची क्षमता याचं ते मिश्रण असतं. शाळेत याला घासू घासू म्हणत असत. पण अशी तयारी करत आयुष्यावरती चालणं हे एक्सप्रेस हायवेच्या मधल्या लेनमध्ये शिस्तबद्ध चालण्यासारखं सुरक्षित आणि हमीशीर असतं. घासू तर घासू. तयारी न करता प्रश्न हाताळणं आणि फास्ट लेनमधनं अंधाधुंद वाहन चालवणं हे जवळजवळ सारखं असतं. आणि कशाचाच विचार न करणं म्हणजे डाव्या सर्व्हिस लेनमध्ये गाडी बंद पडल्यासारखं असतं. आपण मेजॉरिटी मधल्यांनी लेनमध्ये राहावं म्हणजे आपणही प्रगतिशील राहू आणि आपला देशही प्रगतिशील राहील. पंचतंत्रात एक गोष्ट होती. एक राजा वाट चुकून एका गावात अगदी तहानेनी व्याकुळ होऊन पोचतो. पाणी पाणी म्हटल्यावर त्याच्या हातात तांब्या देताना ती चतुर मुलगी त्यात वाळा आणि थोडा पाला घालते. त्या काळी अर्थात बिस्लेरी वगैरे नसायचं. तहानलेल्या राजांनी गटागट पाणी पिऊ नये आणि त्रास होऊ नये म्हणून केलेला एक प्रकारचा तो गृहपाठच होता. राजा प्रथम चिडतो. तो पाला काढण्यात 10 आकडे मोजले जातात. नंतर राजाला त्या मुलीचा गृहपाठ आवडतो. ती त्याची पट्टराणी होती. पहा, आपण गृहपाठाबद्दल जागरूक राहिलो तर पट्टराणी वगैरेची चर्चा होऊ शकते.
वार्षिक बूट खरेदी असा विषय कागदावर मांडला. 10 साईज ब्राऊन कलर लेस नसलेले टाच नसलेले सॉफ्ट लेदरचे असा पेपर दुकानदाराला देता येतो आणि 3 मिनिटात खरेदी करून बाहेर पडू शकतो आपण. दर सोमवारसाठी 1 तारखेसाठी नव्या वर्षासाठी डेटवर जाण्यासाठी सोसायटीच्या मीटिंगसाठी होमवर्क करण्यात वेगळीच मजा असते. जसे काही तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. रविवारी नख कापणं, रोज सकाळी पाकिट चार्ज करणं म्हणजे सर्व प्रकारच्या नोटा घेणं, हे छोटे होमवर्क सुद्धा त्यांची जागा धरून असतात. या सगळ्यामध्ये हळूहळू प्लॅन बी म्हणजे पर्याय सुद्धा तयार होत असतात. होमवर्कमुळे जेवढी दिशा ठरते तेवढीच मनाची लवचिकता सुद्धा येत जाते. रोज 10 तास काम, 8 तास विश्रांती, 3 तास विरंगुळा, 1 तास व्यायाम असं केलं तरी 2 तास राहतात. त्यात गृहपाठाची वेळ ठेवा आणि अचानक अवघड वाटणारी गणितं सुटू लागतील. सर्व चांगल्या गोष्टींप्रमाणे होमवर्कचा अतिरेकही वाईट असतोच. त्यातनं उत्स्फूर्तपणा निघून जाऊ शकतो. लाकूड तोड्याच्या गोष्टीमध्ये त्यांनी जर गृहपाठ करून उत्तरं दिली नाही म्हणूनच त्याला 3 कुऱ्हाडी मिळाल्या, नाहीतर देवानी त्याला त्या कुऱ्हाडीनेच फटका दिला असता. शेवटी एखाद्या प्रिन्सिपलला व्यसनाधीन व्हायचं का त्यातून समाधान लोटायचं हे सापेक्ष आहे. हे बरं वाटलं असेल तर घरातल्या मुलांना आणि स्वतःला आता असा वेगळा गृहपाठ घालू. मन आणि कृतीची तयारी कागदावर, फळ्यावर, स्मार्टफोनमध्ये करू आणि मुलांना ग्लोबल रेडी करू.